अन्नपूर्णा आजीला समजलं आता चक्क मोठं सत्य. नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता राजांनी फायनली कंबळीला सांगितलेलं असतं की आपण हे सगळं सत्य आईला सांगून टाकूया, कारण की त्याच्यानंतर तुझ्यावरती देखील काहीच लोड राहणार नाही आणि आई देखील तिच्या स्वप्नांमध्ये जगणार नाही आहे. तर हे सगळं सत्य आता कंबळी ठरवते की अन्नपूर्णा आजींना जर आता सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर दुसरीकडे मात्र बिचाऱ्या कंबळीला देखील वाटत असतं की राजन सर म्हणतात ते देखील बरोबर आहे, कारण की अन्नपूर्णा आजींसोबत एवढे दिवस खोटं बोलणं खूप चुकीचं आहे. तर अन्नपूर्णा आजींनी तर कंबळीला स्वतःच्या नातेप्रमाणे सांभाळलेलं असतं आणि तुम्हाला माहीतच आहे की अन्नपूर्णा आजींचा त्या कंबळीवरती देखील आता किती जीव लागलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता ऋषी आता चक्क कंबळीच्या प्रेमात चांगलाच वेडा झालेला असतो. तर आता ऋषी कंबळीला प्रपोज करणारच असतो, पण त्याच्या अगोदर येणार आहे कानीत मोठा ट्विस्ट. कारण की राजनला परत गौरी भेटते आणि त्यावेळेस मात्र फक्त भेटतच नाही, तर अन्नपूर्णा आजींसमोर खूप मोठं भयानक सत्य येतं. कारण की राजन आणि कंबळी या दोघांचं बोलणं चाललेलं असतं की अन्नपूर्णा आजींना आपण लगेच सत्य नको सांगायला, खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की तुमची मोठी नात जिवंत नाही हे जर अन्नपूर्णा आजींना कळालं तर त्यांना खूप त्रास होईल, त्या परत कोमात जाऊ शकतात. तर हेच सगळं बोलणं आता अन्नपूर्णा आजी दरवाजातून ऐकत असते आणि त्यावेळेस मात्र बिचाऱ्या अन्नपूर्णा आजींच्या डोळ्यातून पाणी येतं आणि त्यांना समजतं की कंबळीने किती मोठा माझ्यासोबत विश्वासघात केला. त्यावेळेस मात्र बिचारी अन्नपूर्णा आजी रडते आणि पूर्ण खचून जाते. तर आता दुसरीकडे अन्नपूर्णा आजींना वाटत असतं की कंबळीने मला फसवलं, तर कंबळीला असं वाटत असतं की राजन सरांनी जे काही सांगितलं हे सत्य आपण आजींना जाऊन सांगायलाच पाहिजे होतं अगोदरच. तर आता हे सगळं कहाणीमध्ये ट्विस्ट येणार, पण त्याच्या अगोदर सरू आणि म्हणजेच आपली गौरी आता कंबळीला पण भेटणार आहे. तर नेमकं पुढं काय काय घडतं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि व्हिडिओला हाईप करा.